शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीनं क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाव देण्यासाठी भव्य रायफल शूटिंग स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। या रायफल शूटिंग स्पर्धेचा शुभारंभ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला अभिवादन करून झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मुंबईचे शिवसेना संपर्क प्रमुख कोल्हापूरचे अरुण दुधवडकर हे होते। या कार्यक्रमाचं आयोजन शहर प्रमुख मंजित माने यांनी केलं होतं। या स्पर्धेत साधारण 75 स्पर्धकांनी भाग घेतलाय। ही स्पर्धा 3 दिवस सुरू राहणार आहे। यामध्ये प्रत्येक गटामध्ये एक विजेता अशा पद्धतीने बक्षिसं देण्यात येणार आहे। ही रायफल शूटिंग स्पर्धा शिवाजी पेठ येथील सम लोहिया कॉलेज नजीक बेटाळा ग्राउंड येथील शूटिंग रेंजवर पार पडली। यावेळी बोलताना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले की शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असणारे कार्यक्रम येत्या महिन्यात शिवसैनिक घेणार आहेत। तसेच शहर शिवसेनेच्या वतीनं मंजित माने यांनी आयोजित केलेला हा रायफल शूटिंगचा कार्यक्रम विद्यार्थ्यांना पाठबळ देणारा ठरलाय। यावेळी उपस्थित शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, महिला जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे, शहर प्रमुख मंजित माने, विशाल देवकुळे, विराज पाटील, अवधूत साळोखे, दिनेश साळोखे, चैतन्य देशपांडे, दीपक गौड, कनिष्क शिंदे, स्मिता सावंत, अनिता ठुंबरे, दीपाली शिंदे, सुमित मेळवंकी, धनंजय मेहंदकर, अक्षय मोरे, आदित्य हुलजी, दिलीप देसाई, हर्षल पाटील, रुपेश रोडे, चंदू भोसले, तृप्ती विभोते, नगरसेवक दुर्वास कदम, सागर साळोखे, आपचे संदीप देसाई, रणजित आयरेकर होते। मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून स्नेहा मांगुरकर।